नान्नी मठाची जी आमची हत्तीन आहे ती आम्हाला लवकरात लवकर परत करण्यात यावी। 15 ऑगस्टच्या आधी ती हत्तीन आम्हाला आमच्या मठामध्ये पाहिजे। ती जर हत्तीन 15 ऑगस्टच्या पुढे गेली तर आम्ही याच्यापेक्षाही मोठे आंदोलन करू। आणि तुम्हाला हे जे वंतारा जे आहे रिलायन्सवाल्याचं, तर याला हत्तीच पाहिजे। तर जंगलामध्ये किती हत्ती आहेत याला आमच्या मठाची जे आम्ही पूजनीय हत्ती आहे आमचे, तर याला त्याच्याशी काय घेणं देणं। आणि हे जे पेटा आणि या ज्या संस्था आहेत यांना सगळ्यांना पैसे खाऊ घालून हे जो निर्णय करत आहेत याच्या आम्ही विरोधात आहोत। तसेच विकास फाटक नावाचा एक हिंदुस्थानी भाऊ म्हणून जो रील स्टार आहे तो पण खूप फडफड करत आहे। त्याला सांगा कोल्हापूरकरांच्या नादी लागू नका। तसेच जर कोल्हापूरकरांच्या नादी लागले तर आम्ही पूर्ण वाशिम जिल्हासुद्धा कोल्हापूरकरांच्या पाठीशी आहोत। आणि त्यांनी लवकरात लवकर आपलं फडफड करणं बंद करून कोल्हापूरकरांची माफी मागावी आणि आमचा हत्ती आम्हाला लवकरात लवकर परत करावा। अन्यथा याच्यापेक्षाही मोठे आंदोलन करू, पूर्ण भारत पेटून उठेल। हा मोर्चा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये जैन समाजाचं एक 1200 वर्षापासून भट्टारकपीठाचं मठ आहे। त्या मठामध्ये शेकडो वर्षापासून हत्ती सुरक्षा किंवा हत्ती पाळण्याची परंपरा आहे। आता सध्या एक 35 वर्षापासून त्या ठिकाणी महादेवी उर्फ माधुरी हत्तीन या मठाकडे होती आणि पेटा या संस्थेद्वारे काही खोट्या आधारावर केस करून ही हत्तीन मुकेशजी अंबानी अनंत अंबानी यांच्या गुजरातमधील वनतारा या जंगलामध्ये सोडण्याचा निर्णय झाला आणि तो हत्ती घेऊन गेला। वास्तविक हा कोर्टाचा निर्णय असला तरीसुद्धा कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं ह्याच्या संदर्भात पिटिशन व्हायला पाहिजे होतं तसं झालं नाही। सरकारच्या वतीनं सुद्धा पशुसंवर्धन विभाग वन विभागाच्या वतीनं सुद्धा ह्याचे अहवाल व्यवस्थित गेले नाहीत आणि त्यामुळं खोट्या केसचे मुद्द्याच्या आधारे ही हत्ती गंभीर जखमी आहे। जर ती गंभीर जखमी होती तर नांदणीमधून 48 तास सलग 48 तास चालवून त्या हत्तीला वनताराकडे घेऊन गेले। कोणत्याही प्राण्याची रात्री वाहतूक करण्याला बंदी असताना सुद्धा रातोरात तो हत्ती वनताराला पोहोचवण्यात आला। अशा पद्धतीनं ही मठाची परंपरा, आमच्या जैन संस्कृतीची परंपरा केवळ हा जैन धर्माचा विषय नाही, सर्व जीवदयाप्रेमीचा हा विषय आहे। कारण अशाच पद्धतीनं आता लिंगायत मठातल्या कर्नाटकातल्या 5 लिंगायत मठांना नोटीस आलेल्या आहेत। तासगाव या ठिकाणी जे गणपती संस्थान आहे त्या गणपती संस्थानचा हत्ती नेण्याचा प्रयत्न होऊ लागलेला आहे। 2 वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्योतिबा या डोंगरावरील सुंदर नावाचा हत्तीसुद्धा त्या वनतारामध्ये नेला आणि त्याच्यानंतर 2 महिन्यामध्ये त्याचा त्या जंगलामध्ये मृत्यू झाला। अशा पद्धतीनं संस्थानांच्याकडं अत्यंत चांगल्या पद्धतीनं ह्या प्राणींची सुरक्षा अधिक होत असताना अत्यंत या एक विशिष्ट प्रकारच्या हेतूनं हा हत्ती या संस्काराचा परंपरा, संस्कृतीची परंपरा, मठाची परंपरा मोडण्याच्या दृष्टिकोनातून, त्या परंपरेवर आघात घालण्याच्या दृष्टिकोनातून ही हत्तीन आमची जी नेली आहे ती हत्तीन आम्हासनी ताबडतोब परत करावी या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेलो आहोत। संपूर्ण महाराष्ट्रभर हे मोर्चे होत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 45 किलोमीटरची भव्य दिव्य अशी पदयात्रा झाली। तर अशा पद्धतीनं आमची मागणी एकच आहे की वनताराच्या प्रशासनामध्ये आम्हाला हत्ती नको आहे। आमचा हत्ती मठाकडे घेऊन गेला आहे आणि मठालाच तो हत्ती सपूर्द केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।